नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज मी बनवणार आहे मटणाच्या चकोल्या. तर मटणाच्या चकोल्या नाव ऐकूनच थोडं वेगळं वाटतंय ना? कदाचित तुम्ही मटणाच्या अनेक रेसिपी पाहिल्या असतील, पण आजची ही रेसिपी थोडी खास आहे. कारण ही आहे माझ्या आईची स्वतःची पद्धत आणि तिच्या हातची खास रेसिपी. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या मसाल्यांमध्ये मटणाच्या चकोल्या बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला सुरुवात करूया. चला तर मग बनवूया आईच्या पद्धतीने मटणाच्या चकोल्या. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे. कुठेही स्किप न करता बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात आधी आपल्याला इथे गव्हाचं पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता ह्या चकोल्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ मळायचं आहे. आता मी जेवढं पीठ घेतलं आहे ना त्यामध्ये 6 ते 7 चकोल्या होतात. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं आहे. 2 चम्मच तुम्ही बेसन सुद्धा टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता. आणि इथं थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि थोडं-थोडं पाणी टाकून याचा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता पिठाचा गोळा आपल्याला पहिलेच मळून ठेवायचा आहे म्हणजे हे पीठ छान असं मुरेल. तर इथे पीठ थोडं घट्टच मळायचं आहे, टाईट मळायचं आहे. पातळ नाही मळायचं. आपण चपात्याला जसं पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडं घट्टच मळायचं आहे. आता इथे मी 2 कांदे कापून घेतले, थोडीशी अद्रक, लसूण, कोथिंबीर, 2 चम्मच खोबऱ्याचा किस. तुमच्याकडे खोबरं असेल तर ते सुद्धा कापून टाकू शकता. 1 टोमॅटो टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता इथे ना मी मिरच्या टाकायची विसरले. तर आता मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि परत याला मिक्सरला आपल्याला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे ठेवायचं साईडला आणि इथे ना अर्धा किलो मटण आणलं होतं. तर त्यामध्ये ना थोडीशी जास्त चरबी आली होती. तर ती चरबी आपल्याला सगळी घ्यायची आहे. तुम्ही ह्या चकोल्या ना नुसत्या बकऱ्याच्या चरबीपासून सुद्धा बनवू शकता किंवा मग नुसत्या चरबीचं नसेल आवडत तर थोडंसं मटण सुद्धा घेऊ शकता. आता इथे ना अर्धा किलो मटणमधलं हे पाव किलो मी घेतलं असेल, पाव किलोचं थोडंसं कम असेल. त्यामध्ये चरबी सुद्धा आहे आणि हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याला बारीक बारीक करून घ्यायचं. नाहीतर मग तुम्ही दुकानातून मटण आणतानीच ना थोड्याशा मटणाचा ना खिमा बनवून आणायचा. तर इथे हे मटण मी बारीक बारीक करून घेतलेलं आहे आणि आता इथे पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, अर्धा चम्मच मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि वाटून घेतलेला जो मसाला आहे ना तो 2 चम्मच टाकला. चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडं पाणी टाकून आपल्याला 30 ते 35 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. कुकरमध्ये शिट्ट्याने थोडं लवकर होईल. पण त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायला लागतं ना, त्यामुळं मी पॅनमध्ये चारा शिजून घेतलेला आहे. तर 30 ते 35 मिनिटानंतर मटण शिजलेलं आहे आणि ते ठेवायचं साईडला थंड होण्यासाठी. आता इथे हे पीठ पण मुरलेलं आहे. याचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर तुम्ही या चकल्या छोट्या-मोठ्या कशाही बनवू शकता, पण अशा प्रकारेच बनवायच्या आहेत जशा मी बनवल्या आहे. तर इथं एक गोळा घ्यायचा. आपण चपातीचा हुंडा जसा करतो ना, जसा आपण पुरण भरताना हुंडा बनवून घेतो ना, त्यानुसार चपातीचा हुंडा बनवून घ्यायचा आणि हे मटण आणि याच्यात थोडी चरबी जास्त आहे जास्त असल्यामुळे ना याला तेल जास्त सुटलेलं आहे. तर हे थोडंसं घ्यायचं, याच्यात भरायचं, पिठाचा हात घ्यायचा आणि साईडनी कडा दाबून घ्यायच्या. गोल हुंडा करून हातावर चपटी करून घ्यायचा. जास्त चपटी नाही करायचा. अलगद हातानेच करायचा, नाहीतर हे फुटू शकतो. तर मी आता असे सगळे करून घेते. बघू शकता. तर मी सगळे करून घेतलेले आहेत. एवढं मटण उरलं तर हे तुम्ही ना अशी याची भाजी सुद्धा करून म्हणजे अशी सुकी भाजी सुद्धा खाऊ शकता. तर इथं 6 ते 7 झालेल्या आहेत चकल्या. आता जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, गॅसवर कढई ठेवायची, अर्धा पळी तेल टाकायचं. तेल याच्यात जास्त नाही टाकायचं कारण याला ना याच्यात चरबी जास्त असल्यामुळे ना जास्त तेल सुटलेलं असतं. त्यामुळे तेल थोडंसं टाकायचं आणि इथे तेल टाकून वाटून घेतलेला मसाला फ्राय करून घेतला आणि घरातील बेसिक मसाले टाकून घेतले आहेत. पण कमी टाकलेत मसाले मी, कारण मिरचीचा उपयोग जास्त केलेला आहे मी इथं. तर इथं मी अर्धा टीस्पून हळद टाकली, अर्धा टीस्पून धना पावडर टाकला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि मसाला फ्राय करून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये ना जे मटण शिजवलं होतं ना मी, तर
त्याच थोडंसं रस्सा फिकाळणी जो रस्सा असतो तो काढून घेतला होता, तो मी याच्यात टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि जो पॅन आहे ना, आपण जो आता मटण शिजवून घेतला आहे तो पॅन, त्यामध्ये पण थोडंसं मी पाणी टाकलं होतं आणि ते पण याच्यात टाकलं. तर किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आणि हे उकळा येऊ द्यायचा. आता उकळा आल्यानंतर या बनवून घेतलेल्या चकोल्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर मी चकोल्या टाकून घेते. खूप टेस्टी रेसिपी लागते. खूप दिवस झाले खाल्ली नाही ही रेसिपी, तर म्हटलं चला आज बनवूया आणि खाऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर इथे चकोल्या टाकून घेतल्या. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर या चकोल्या शिजून घ्यायच्या आहेत. 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता रस्सा थोडा आटलेला आहे. याचा रस्सा ना पातळ पण छान लागतो आणि अशा प्रकारे घट्ट सुद्धा छान लागतो. तर तुम्हाला पातळ बनवायचा असेल तर पातळ सुद्धा बनवू शकता किंवा मग हा रस्सा ना थोडासा पिवळा सुद्धा बनवू शकतो. जर याच्यात आपण मिरची पावडर नाही वापरलं तर. तर इथे चकोल्या रेडी आहेत खाण्यासाठी. तर मी आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि या चकोल्या ना गरम गरमच खायच्या, खूप छान लागतात. तर इथे एक प्लेटमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि लिंबू घेतलेला आहे आणि या चकोल्या घेतल्या आहेत. आता एक चकोली ना मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते, त्याच्या आतली मटणाची फिलिंग कशी दिसते ते. तर याला मी तुम्हाला कापून दाखवते, बघू शकता. तर ही मटणाच्या चकोल्या किंवा मटणाच्या चरबीच्या चकोल्या रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.